आपला कॉन्क्रीट रोड इथपर्यंत आलेला आहे गावातून. म्हणजे आपला जीवनेश्वर तलाव आहे ना, तिथून हा कॉन्क्रीट रोड इथपर्यंत आलेला आहे. इकडनं आपण कॉन्क्रीट रोड इथपर्यंत करून देणार आहोत पूर्ण प्लॉटला. ह्या बाँड्रीपर्यंत ज्या गाड्या लागलेल्या आहेत तिथपर्यंत कॉन्क्रीट रोड असणार आहे. पुढे माती रोड असणार आहे पूर्ण. असे 5 गुंठ्याचा हा प्लॉट आहे इथे एंट्रीलाच, आणि 3 गुंठे आणि 2.5 गुंठ्याचं असं पूर्ण प्लॉटिंग आहे इथे. आणि व्ह्यू जबरदस्त आहे. मागेच बीच आहे. जो जीवनेश्वर जो जेटी चालू आहे काम, ते इथनं साधारण 1.5 किलोमीटरवरती जीवनेश्वर जेटी चालू आहे. म्हणजे आपण वॉकिंगही जाऊ शकतो. आणि श्रीवर्धन बीच जे मेन बीच डेव्हलप केलेलं आहे इथून साधारण 1.5 किलोमीटर. म्हणजे अगदी सगळं, म्हणजे जिथे आपल्याला 15-16 लाख रुपये गुंठ्याचा रेट चालू आहे तिथून 1-1.5 किलोमीटरच्या रेंजला. आणि समोर बघा तिथे जो श्रीवर्धनचा एंट्रीचा गेट आहे तो समोर दिसतोय आपल्याला. म्हणजे अगदी आपण प्लॉटच्या जवळ आहोत मेन रोडपासनं. समोरनं आपण इथे रोडचा प्रयत्न करणार आहोत. डायरेक्टली बाहेरच्या बाहेर आपल्याला रोड द्यायचा आहे. हे असं प्लॉटिंग केलेलं आहे पूर्ण. 2.5 गुंठ्याचे 3 गुंठ्याचा हातात हा आहे तो समोर दिसतो तो 3 गुंठे प्लॉट आहे. आणि इथे 2.5 गुंठ्याचे प्लॉट केलेले आहेत. म्हणजे कोणाला 5 गुंठे जरी क्षेत्र कोणाला घ्यायचं असेल ते पण घेऊ शकतात. सुंदर असं प्लॉट केलेलं आहे आपण. आणि हा व्ह्यू बघा समोरून प्लॉटवरून असा व्ह्यू आहे. पूर्ण लाल मातीचा प्लॉट आहे. झाडं वगैरे लावून फार्म हाऊस कोणाला सेकंड होम करायचं आहे तर आरामात करू शकतो. 5 गुंठ्याचा क्षेत्र सेपरेट होईल त्याचा. 7/12 म्हणजे सेपरेट सामायिक क्षेत्र राहील पण राहील. हा मेन कॉमन रोड आपण 12 फुटी रोड देणार आहोत सगळ्या प्लॉटला. हे जे पोल मारलं आहे तिथून 12 फुटी रोड आहे प्रत्येक प्लॉटला. आणि असे 2.5 गुंठे आणि 3 गुंठे असे प्लॉट केलेले आहेत बघा. खूप सुंदर. आणि हा व्ह्यू आहे दिव्यागर आणि श्रीवर्धन रोड. तो समोरनं गाड्या चालल्यात ना, तो श्रीवर्धन आणि दिव्यागरचा मेन रोड आहे.